तर मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 7 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की जानकी, ऋषिकेश घरातले सगळेच टेन्शनमध्ये असतात. ऐश्वर्याने नेमका काय जबाब दिला असेल या टेन्शनमध्ये सगळे बसलेले असतात. आणि तेवढ्यात तिथे ओवी येते. ओवी जानकीला म्हणते, आई तू ऐश्वर्या काकूवर गोळी झाडलीस, तुला काही वाटलं नाही हे सगळं करताना? जानकी विचारते, ओवी बाळा तुला हे कोणी सांगितलं? ओवी म्हणते, माझ्या फ्रेंडच्या आईने सांगितलंय, सगळीकडे बातमी पसरली आहे, तू गोळी झाडलीस, तुला काही वाटलं नाही? खरंच तू क्रिमिनल आहेस. जानकीला खूप वाईट वाटतं. तर इथे ऐश्वर्याला डिस्चार्ज मिळतो. सयाजी, ऐश्वर्या आपल्या रूममध्ये बसलेले असतात आणि बोलत असतात. ऐश्वर्या म्हणते, डॅडा मला जानकीने नाही मायाने गोळी मारली आहे, ती माझा जीव घेऊ पाहते. सयाजी खूप भडकतो. तरी इथे माया म्हणते, आता काहीही झालं तरी ऐश्वर्याला भेटावंच लागेल. माया भांडीवाली बनते आणि ऐश्वर्याच्या घरी पोहोचते. तर इथे पोलीस जानकीच्या घरी येतात. ते जानकीला विचारतात, माया कुठे? आम्हाला तिला सोबत घेऊन जायचंय. जानकी म्हणते, नाही आम्हाला तर माहीत नाही ती कुठे गेली आहे, ती घरात नाही. पण काय झालं काय? हवालदार म्हणतात, मायाने आरोप केला होता ना ऐश्वर्याने तिच्या आई वडिलांना किडनॅप केलंय म्हणून, पण तसं काही झालेलं नाहीये. ऐश्वर्याने काही केलं नाहीये. पोलिसांनी सांगितल्यावर जानकीचे डोळे उघडतात. जानकीला कळतं की माया आत्तापर्यंत सगळं खोटं सांगत होती आणि खोटं बोलत होती. मायाच ही मकरनची बहीण आहे हे कळतं. मायाचं एवढं मोठं सत्य आता जानकीच्या समोर आले. आता तरी जानकीचे डोळे उघडतील का हे बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की जानकी पोलिसांना गोडाऊनवर काय झाले ते सगळं सांगते. पोलीस काही जानकीवर विश्वास ठेवायला तयार नसतात. ते जानकीला म्हणतात, तुम्ही आता गुन्हा केलाय, स्वतःच्या तोंडाने कबूल केलाय, त्यामुळे तुम्हाला अटक होणारच. सौमित्र, ऋषिकेश पोलिसांना रिक्वेस्ट करत असतात. जानकीने असं काही केलं नाही सांगत असतात. पण पोलीस काही ऐकून घेत नाही. जानकी पुन्हा एकदा सविस्तररित्या सगळं सांगते. आणि हे जेव्हा घडलं गोडाऊनवर सगळं, तेव्हा माया तिथे होती हे सुद्धा सांगते. पोलीस म्हणतात, ठीक आहे, मग आता मायाला फोन लावा आणि तिला बोलवून घ्या. तर इथे माया मकरंदला भेटायला आलेली असते. माया मकरंदला सगळं सांगते. माया म्हणते, ती जानकी खूप चॅप्टर निघाली, माझ्या आधी हॉस्पिटलमध्ये पोहोचली आणि त्या ऐश्वर्याला वाचवलं. माझ्या प्लॅनची नुसती माती करून टाकली तिने. ठीक आहे, पण दादा आत्ता तिने जरी वाट लावली ना माझ्या प्लॅनची, तरी पण सयाजी तिला अजिबात सोडणार नाही. आता यावेळेस जानकीने कितीही मदत मागितली ना तरी मी तिची मदत करणार नाही. आता ऐश्वर्याला संपवणार आणि जानकीला अडकवणार. माया सगळा प्लॅन मकरनला सांगत असते आणि तेवढ्यात तिचा फोन वाजतो. माया सारखा फोन कट करते आणि सारखा तिला फोन येतो. माया वैतागून तो फोन घेते आणि जानकीचा फोन आलाय हे तिला कळतं. जानकी म्हणते, माया मी पोलीस चौकीला आली, तू पण लवकर इथे ये. मला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांना मी जे घडलं ना ते सगळं सांगितले. आता तू इथे ये, तू साक्षीदार आहेस, तू त्यावेळेस इथे होतीस ना, म्हणून तू पण ये. माया म्हणते, हो येते ना. माया फोन कट करते आणि ती मकरंदला म्हणते, दादा ऐश्वर्या आता वाचली ना तरी पण ती काहीही करू शकणार नाहीये. मी अजूनही हरलेले नाही. मी बघ आता काय करते, त्या जानकीला पुरती अडकवते आणि त्या ऐश्वर्याला संपवून टाकते. मी आता तुला दिलेला शब्द हा पाळणारच. माया पोलीस चौकीत जायला निघते. तर इथे ऐश्वर्या शुद्धीवर येते. कावेरी, सयाजी खूप खुश होऊन जातात. सयाजी म्हणतो, चला माझी ऐशू पण वाचली आहे आणि आता इलेक्शन आले ना, बाजार समितीचे इलेक्शनमध्ये याच गोष्टीचं भांडवल करणार आणि मी ही इलेक्शन जिंकणार. कावेरी म्हणते, अहो तुम्हाला तुमच्या मुलीची काळजी नाहीये, इलेक्शनचं भांडवल करायचं म्हणताय तुम्ही, असं कसं वागू शकता? सयाजी म्हणतो, मला जे करायचं तेच करणार, तू मध्ये मध्ये बोलायचं नाही. सयाजीच्या मनासारखं सगळं घडत असतं. तर इथे माया चौकीला येते आणि जे घडले ते सगळं पोलिसांना सांगते. पोलीस म्हणतात, पण या साक्षीचा काही अर्थच नाही आहे. चुकून गोळी जरी लागली ना तरी गुन्हा तुम्ही केलेला आहे आणि ही माया तुमच्याच घरात राहते, तुम्ही तिला आश्रय दिलाय, ती तुमच्या बाजूने बोलणारच. आता जानकी रणदिवे, तुमची सगळी भिस्त त्या ऐश्वर्यावरती अवलंबून आहे. ती शुद्धीवर आली की तिचा आम्ही जबाब घेऊ, मग कळेलच कोणी गोळी मारली आहे, का गोळी मारली आहे. तिने जर तुमच्या विरुद्ध साक्ष दिली तर तुम्हाला अटक होईल. पोलिसांना हॉस्पिटलमधून फोन येतो आणि ऐश्वर्या शुद्धीवर आली हे कळतं. पोलीस ऐश्वर्याचा जबाब घेण्यासाठी तिथून निघतात.
तर इथे सयाजी ऐश्वर्याला विचारतो, ऐश्वर्या तुला कोणी गोळी मारली? जानकी ना? तिनेच मारली आहे ना? ऐश्वर्या म्हणते नाही. सयाजी म्हणतो नाही, जानकीने जरी गोळी मारली नसेल तरी पण तू पोलिसांना हेच सांगायचं. आता पोलीस येतील, तुला विचारतील, तेव्हा हेच सांगायचं की तुला गोळी जानकीने मारली. अगं जानकीने गोळी मारली म्हटलं ना तर रणदिवे सगळे देशोधडीला लागतील. बाजार समितीचे इलेक्शन आपण जिंकू आणि सगळं वाटोळ होईल त्या जानकीमुळे. हाच चान्स आहे बदला घेण्याचा, कळतं ना ऐश्वर्या? ते रणदिवे सगळे फळं भोगायला जातील, जेलमध्ये खडी फोडायला जातील. सयाजी ऐश्वर्याला हे सगळं सांगत असतो आणि तेवढ्यात तिथे पोलीस येतात. पोलीस सयाजीला म्हणतात, तुम्ही का त्यांना सांगताय? अहो आम्ही त्यांचे जबाब घ्यायला आलोय ना, तुम्ही काही त्यांच्या मनात भरवू नका. सयाजी धमकावतो, पण पोलीस त्यांच्या धमकीला भीक घालत नाही. पोलीस ऐश्वर्याला विचारतात, तुमच्यावर हल्ला कोणी केला? आणि मायाच्या आईवडिलांना तुम्ही किडनॅप केलं होतं का? ऐश्वर्या म्हणते नाही, माझ्यावर गोळी झाडली ती जानकीने आणि मी मायाच्या आईवडिलांना किडनॅप केलं नाहीये. ऐश्वर्याने जानकी विरोधात साक्ष दिली म्हणून सयाजी खुश होऊन जातो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.